उभारतो उभारतो. यानंतर मी डॉक्टरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानास प्रारंभ करावा. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम कोटणीस महाराजांना माझं कोटी कोटी वंदन. वंदनीय, आचरणीय समाजसुधारक, समाजशास्त्रज्ञ सद्गुरू श्री वामनराव पै आणि मातृतुल्य माई यांना मी प्रथम वंदन करतो. आपण सर्व उपस्थित श्रोतृवर्ग सगळे सुविद्य आहेत आणि अध्यात्माचे भरपूर ज्ञान असलेले आहेत. आपल्या सर्वांनाही माझं नम्र अभिवादन आणि वंदनसुद्धा. मी प्रथम आभार मानतो की आपण मला इथं बोलवलं आणि आपल्याला जीवनविद्येचं तत्त्वज्ञान माहीत करून घेण्याची इच्छा झाली. याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो. सद्गुरू वामनराव पै हे उच्च विद्या विभूषित होते. डेप्युटी सेक्रेटरी ऑफ फायनान्स मंत्रालयात होते. त्यांनी संसार उत्तम केला. आता त्यांचे चिरंजीव प्रल्हाददादा आहेत. ते पवईचे BTech आहेत. जमनालाल बजाजचे MBA आहेत. आणि ज्यावेळी 35-40 वर्षापूर्वी काही तरुणांना भारतातून सिलेक्ट केलं त्यावेळी जपानला ते गेले, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. आणि जीवनविद्येचं तत्त्वज्ञान हे कशासाठी निर्माण केलं. जवळजवळ 1952 साली सद्गुरूंनी प्रथम नामसंप्रदाय मंडळ होतं. नाथ संप्रदायात आहे हे जीवनविद्या. त्यांनी प्रथम ज्ञानेशाचा संदेश आणि नामाचा नंदादीप असे 2 ग्रंथ लिहिले. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपलं भारत राष्ट्र म्हणजे जीवनविद्येच्या संकल्पना खूप स्पष्ट आहेत. पहिली संकल्पना अशी की संपूर्ण हे जग सुखी व्हावं आणि दुसरी संकल्पना अशी की आपलं भारत राष्ट्र संकल्पना स्पष्ट आहे, सर्वार्थाने प्रगतीपथावर गेलं पाहिजे. म्हणजे मटेरियल आणि स्पिरिच्युअल दोन्ही प्रॉस्पेरिटी आली पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, भारतीय ऋषींचं तत्त्वज्ञान, संतांची शिकवण, पाश्चिमात्य तत्त्वज्ञ डॉक्टर मर्फी, डेल कार्नेगी, विल्यम जेम्स या सगळ्यांचा अभ्यास केला. स्वतः चिंतन केलं. त्यांना स्वतःला आयुष्यात जे अनुभव आले, कारण ते मंत्रालयात होते त्यामुळे राष्ट्रातल्या संपूर्ण राजकारणाची देखील त्यांना कल्पना होती, याचा अभ्यास केला. आणि सर्व जगात जर शांती आणायची असेल तर प्रथम सगळ्या संकल्पना स्पष्ट केल्या पाहिजेत हे त्यांच्या लक्षात आलं. आपला भारत देश सर्व जगात एकटाच असा देश आहे की जो सर्वांसाठी शांती मागतो. पहा आपल्या याच्यामध्ये सर्वांसाठी सुख आणि शांती मागणं असा फक्त भारत देश आहे. बाकी सर्व देश स्वार्थी आहेत. मग अशी ज्या देशाची संकल्पना आहे, अशा देशाने जर जगाचं नेतृत्व केलं तरच जग सुखी होईल. स्पष्ट संकल्पना, क्लिअर. आणि जर नेतृत्व करायचं असेल तर आपल्याला प्रबळ व्हावं लागेल. अशक्त माणसाचं नेतृत्व कोणी ऐकतं का? तेव्हा प्रथम सशक्त झालं पाहिजे. बरं, आपली भारतीय संस्कृती जबरदस्त उच्च. ज्यावेळी पाश्चिमात्य देशात लोकांना कपडे कसे घालायचे माहीत नव्हते, त्यावेळी आपल्याकडे विद्यापीठं होती नाही का, नालंदा. आणि मग पुढं असं काय झालं, भारतासारख्या एवढ्या महान राष्ट्रावर अनेकांनी आक्रमणं का केली, भारतावर राज्य का केलं. आणि भारताला जर प्रबळ व्हायचं असेल तर भारतीय लोकांनी एक होणं गरजेचं आहे.
मग भारत एक का नाही? आणि कुठलीही जी राष्ट्र आली ज्यांनी आपलं राज्य केलं, आज मला सांगा, भारतात जगाच्या नकाशामध्ये बिंदू इतकंही स्थान नाही. असा इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, पोर्तुगीज आहे, अशाने भारतावर राज्य केलं. किती नामुष्कीची गोष्ट आहे. का केलं? याचं कारण अगदी सोपं आहे. डिव्हाइड अँड कॉन्कर. या सर्व राष्ट्रांनी डिव्हाइड अँड कॉन्कर ही पॉलिसी केली आणि वी वेर ऑलरेडी डिव्हायडेड. त्यांना काय अवघड गेलंच नाही. मला सांगा, ब्रिटिश किती असतील सैनिक एकूण? त्यांनी तुमच्यातल्या भारतीय लोकांना एकमेकाविषयी लढवलं आणि राज्य केलं. सिंपल. म्हणजे आपल्याकडे आपण एक नसल्यामुळे हे सगळं झालं. मग आपण एक का नाही आहोत? बघा, सद्गुरू प्रत्येक गोष्टीचं रूट कॉज ॲनालिसिस करतात, मुळाशी जातात. आपण एक का नाही आहोत? आपण डिव्हायडेड का आहोत? आणि भारतामध्ये नव्हे सर्व जगामध्ये अशांती का आहे? सगळ्याच्या मुळाचा विचार केला. आज जे जगामध्ये कित्येक वर्षापासून मानव संहार होत आहेत, आताही होत आहेत, पूर्वी होत होते, त्याचं मूळ कारण काय? बघा, सद्गुरूंनी ज्यावेळी सांगितलं, या सगळ्याचं मूळ कारण परमेश्वराविषयी गैरसमज. लोकांच्या लक्षात आलं नाही परमेश्वराचा आणि याचा काय संबंध. आता पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आज जी सगळी युद्ध होत आहेत ही धर्माच्या नावाखाली होत आहेत. आणि धर्माचं अधिष्ठान काय असतं? परमेश्वर ना. म्हणजे लोकांना परमेश्वर कळला नाही, धर्मही कळला नाही. नॅचरली ज्याची संकल्पना स्पष्ट नाही त्यामुळं हा गोंधळ झाला नाही का. धर्माची प्रत्येक अधिष्ठान परमेश्वर असतं. परमेश्वराच्या विषयी संपूर्ण गैरसमज. उदाहरणार्थ सांगू, जो कसाब आला नाही का, त्यांनी भारतातील निष्पाप लोकांना मारलं. का मारलं? तो ज्यावेळी तुरुंगात होता त्यावेळी त्यांनी निवेदन केलं. कसाब ज्यावेळी लहान बाळ होता तो काय वाईट होता का? नाही. तो म्हटला, माझ्यावर संस्कार असे केले गेले की तू या लोकांना जर मारलंस तर तुला स्वर्गात जागा मिळेल नाही का. असं त्याला सांगितलं, कंडिशनिंग केलं. जसे गिनी पिगवरती लहानपणी कंडिशनिंग, तशी कंडिशनिंग केलं. मग त्याला वाटलं जर आपण यांना मारलं तर अल्लाची कृपा होईल आणि मला जन्नतमध्ये जागा मिळेल. बरोबर ना. संकल्पनाच चुकली. आपल्याही लोक म्हणतात ना स्वर्गात जायचं. आणि स्वर्गात कोणी गेलेलं परत आलं आहे का? त्यांनी काय SMS व्हॉट्सॲप काय मेसेज केला आहे? नाही केला. मग शहाणपण कशात आहे? इथे स्वर्ग निर्माण करण्यात शहाणपण आहे. अगदी सोपं. म्हणजे परमेश्वराची संकल्पना चुकली आणि हे सर्व सुरू झालं. बघा, संकल्पना जीवनविद्येच्या एक एक ऐकल्यात ना क्रांतिकारक सिद्धांत आहेत. आपण आता मुळाशी जाऊ. परमेश्वराची संकल्पना निर्माणच कशी झाली? आता असं पहा, प्रत्येक प्राण्याला, प्राणीमात्राला 4 नैसर्गिक प्रेरणा आहेत. सर्व्हायवल इन्स्टिंक्ट, भीती, भूक, निद्रा आणि मैथून, आहे की नाही? मग ज्यावेळी माणूस प्राणी अश्मयुगात होता तेव्हा तो गुहेत राहत होता. त्यावेळी ज्यावेळी बाहेर विजांचा कडकडाट व्हायचा, धरणीकंप व्हायचा, वादळं व्हायची, त्यावेळी माणसाला भीती वाटायची. कारण भीती हा सर्व्हायवल इन्स्टिंक्ट आहे. त्याला वाटायचं वर कोणीतरी आहे पॉवरफुल की जो आपल्यावर कंट्रोल करतोय. भीतीतून परमेश्वराची संकल्पना निर्माण झाली, प्रीतीतून नाही. सिंपल. भीती वाटली आपण जगणार नाही. आजकाल आपण म्हणतो की भ्रष्टाचार निर्मूलन केलं पाहिजे. अशक्य आहे. मी म्हणतो 15% जरी भ्रष्टाचार कमी झाला तरी आपलं जीवन भरपूर सुखी होईल. ते म्हणा कशावरून म्हणताय तुम्ही? त्यावेळीसुद्धा भ्रष्टाचार सुरू झाला. आश्चर्य वाटलं असेल तुम्हाला. आज मला सांगा, तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये गेलात, तुमचं काम कोणी करत नसेल म्हणजे तुम्हाला भीतीच दाखवत होतो. मग तुम्ही काय करता हो? सांगायची गरज नाही, लाच देतो.
अगदी बरोबर. हा जो भयंकर कुठली शक्ती आहे जी धरणीकंप घडवते आहे, वादळ आणतंय, विजा, त्याला खुश केलं पाहिजे. खुशी देतो ना आपण, खुशी. मग त्यावेळी द्यायला पैसे कुठं होते? मग काय केलं लोकांनी? आमच्यातलाच एक माणूस तुला देतो, नरबळी. नरबळी ही लाच होती. घे बाबा आमच्यातला, आम्हाला त्रास देऊ नको. पुढं जरा माणसं शहाणी झाली. त्यांनी सांगितलं माणूस कशाला, प्राणी बळी देऊ. मग रेडा दे, बकरा दे, आणि ते अजूनही चालू आहे. अजूनही आपण कित्येक वेळा नरबळीच्या बातम्या ऐकतो. म्हणजे आपण अजून अश्मयुगातनं आलेलो नाही बाहेर. मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली तर तुमच्या डोक्याला एकदम झिंझिण्या येतील. क्रांतिकारक सिद्धांत आहेत, पण लॉजिकल आहेत, तर्कशुद्ध आहेत. आपण देखील स्वतःला सुशिक्षित म्हणतो, पण आपण का हा प्रश्न विचारितच नाही? जीवनविद्येची पहिली संकल्पना अशी, जे काही आम्ही मुद्दे मांडू त्याला का हा प्रश्न विचारा. तुम्ही का हा प्रश्न विचारायचा तुम्ही विचारच करीत नाही. सद्गुरू म्हणायचे, माझ्यासमोर नुसते मान हलवणारी माणसं नकोत, मला का हा प्रश्न विचारणारी माणसं हवीत. म्हणजे विचारशक्ती सुरू होते. म्हणजे ज्याला लिसनिंग म्हणतात ना, ते होतं. हिअरिंग काय उपयोग नाही, इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं. लिसन इन. येस, आस्क मी व्हाय असं म्हणायचं सद्गुरू. मग मला सांगा, आजकाल जो आपण सुशिक्षित आहोत, आपण नवीन गाडी आणली तर काय करतो? रूढी पडली आहे, रूढी. ते वाईट आहे अशातलं मी म्हणत नाही, पण त्यामागची संकल्पना काय? काय करतो आपण? नारळ फोडतो की नाही? हे नरबळीचं प्रतीक आहे, लक्षात ठेवा. 2 डोळे असतात, शेंडी असती, बरोबर की नाही? वी जस्ट डू इट विदाउट अंडरस्टँडिंग. आपण विचारच करत नाही आपण काय करतोय ते. बरोबर आहे ना? येस, इट इज फॅक्ट. तेव्हा माणसाने विचार केला पाहिजे. विचार करतो तो माणूस, माणूस विचार करतो हे वाक्य बरोबर नाही. विचार करतो तो माणूस हे वाक्य बरोबर आहे. तेव्हा सद्गुरूंनी विचार करायला शिकवलं सगळ्यांना. यू स्टार्ट थिंकिंग. नामा म्हणे, तुका म्हणे, ठीक आहे, तू काय म्हणे, थिंक युअर सेल्फ. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, या सगळ्या संकल्पना आहेत ना, तुम्हाला त्यांनी सांगितलं मगाशी की जीवनविद्येचे पहिलं ब्रीदवाक्य काय? तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मग लोक आम्हाला विचारतात, अरे तुम्ही एवढे स्वतःला श्रेष्ठ समजता काय? तुम्ही सगळं करू शकता? येस, आम्ही स्वतःला श्रेष्ठ समजतो, कारण सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. तुम्ही जिवंत आहात ना, म्हणजे फिट आहात. मग तुम्ही परमेश्वर मानत नाही वाटतं. आम्ही त्याला उत्तर देतो, एखादी गोष्ट आपण मानतो म्हणतो ना, म्हणजे मी हिला बहीण मानतो, याला भाऊ मानतो, यात नाही हे अध्यरत असतं. आम्ही म्हणतो बहीण, परमेश्वर मानण्याचा प्रश्नच येत नाही. उदाहरणार्थ मला जर कोणी विचारलं, तुम्ही डोळे मिटा आणि तुम्हाला हात आहे असं मानता का हो? मानता? अनुभवतो. परमेश्वर ही मानण्याची गोष्टच नाही, परमेश्वर आहेच, त्याचा अनुभव घ्यायचा असतो. अनुभव सिंपल आहे. अनुभवण्याची गोष्ट असल्यामुळे परमेश्वर नाही हे चूकच आहे. आज कित्येक लोक सो कॉल्ड आस्तिक आणि सो कॉल्ड नास्तिक असतात ना, म्हणजे परमेश्वराला रिटायर करा असे म्हणायचे ना. एक विद्वान, परमेश्वराला नास्तिक जे असतात ते परमेश्वर नाही म्हणतात, आणि आस्तिक असतात ते परमेश्वर आहे म्हणतात. या दोघांनाही परमेश्वर म्हणजे काय माहीत नसतो, ही त्यातली खरी गंमत आहे. दोघांनाही माहीत नसतं. आस्तिकाचा नास्तिक होतो, नास्तिकाचा आस्तिक होतो. सांगू, आस्तिक असतो ते काय असतो? घरात बघा, त्यांच्या कुठल्या तीर्थस्थानात गेले तिथला फोटो येतो. असे 20-20 फोटो असतात एकेकाकडे असतात ना, मग सगळ्याला गंध लावतात. आस्तिक म्हणजे 2 तास पूजा केली म्हणजे आपण आस्तिक, ही चुकीची संकल्पना पहिली गोष्ट. असा आस्तिक माणसावर ज्यावेळी कठीण प्रसंग यायला लागतो, सतत कठीण, एकामागून एक, मग त्यावेळी तो आणखीन एखादा तीर्थक्षेत्राला जातो. कोणी म्हणते ते दूरचा बाबा चांगला आहे, तिकडे जा. जवळचा बाबा चालत नाही. इथला बाबा रत्नागिरीला जातोय, रत्नागिरी बाबा मुंबईला जातोय, जवळ चालत लांबचा लागतोय. म्हणजे तरी देखील त्याची अडचण दूर होत नाही. मग तो वैतागतो आणि सगळे फोटो फेकून देतो. तो आस्तिकाचा नास्तिक होतो. बरोबर? ओके, नास्तिकाकडे बघू आपण. नास्तिक आहे, आय डोंट बिलीव्ह इन गॉड.
हे देवबी सगळं झूट आहे असतात ना असे लोक. ओके, त्याच्यावर कठीण प्रसंग यायला लागू देत ना. हळूहळू आला कठीण प्रसंग, बुडत्याचा पाय खोला, पुन्हा गेला तो धारिष्ट्यानं हे करतो, पुन्हा खड्ड्यात, पुन्हा तो नोट झालं. त्याचा धीर सुटायला लागतो. मग त्याचा एखादा मित्र असतो, तो म्हणतो अहो तिकडचा महाराज फार भारी आहे, काय म्हणतात त्याला, आणि ते जागृत देवस्थान आहे. मग बाकीचे काय देव झोपलेले असतात काय, ते जागृत देवस्थान आहे, जागृत, तिथं जाऊया. हा म्हणतात छे आय डोंट बिलीव्ह इन गॉड, देवबिव एक झूट आहे सगळं, जात नाही तो. पुन्हा चालूच कठीण प्रसंग, चालू चालू चालू. मग मात्र त्या धीर सुटायला लागतो. मग एक जण सांगतो, हे बघ मी तुला घेऊन जातो, मी खर्च करतो, जाऊया रत्नागिरीला, तू काही करू नकोस. हे एक अंगारा देतात, काहीतरी ताईत देतात आणि सगळं तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. मग तो काय करतो, इतके दिवस तर जोरात सांगितलेलं असतं ना देवबीव काही मानत नाही म्हणून. मग सगळ्यांना सांगतो मी मुंबईला कामाला चाललो आहे आणि ह्याच्याबरोबर रत्नागिरीला जातो. इगो असतं ना, इगो. आणि गेल्यावर कर्मधर्म संयोगाने कावळा बसायला फांदी मोडायला, त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. झाला असते गळ्यात बिल्ला लावून फिरायला. दोघांनाही परमेश्वर करते. मग परमेश्वर आहे की नाही, मी जर आहे म्हणतो तर परमेश्वर कसा आहे. येस, मी जेव्हा परमेश्वर आहे म्हणतो मग परमेश्वराची संकल्पना काय. आता मला सांगा, मूर्तिकार असतो, मूर्तिकार, मूर्ती बनवण्यासाठी काय लागतो, ज्ञान लागतं, बरोबर आहे की, नॉलेज, शहाणपण लागतं, विजडम, इंट्युशन लागतं, प्रतिभाज्ञान लागतं आणि शक्ती पण लागते ना. मूर्ती बनवायची म्हणजे काय, बाय इंट्युशन त्या दगडामध्ये मूर्ती आधी बघतो तो, आणि मग अनावश्यक पार्ट काढून टाकून मग मूर्ती साकार होते. त्याच्या आधी मनात ती मूर्ती साकार व्हावी लागते ना. म्हणजे इंट्युशन पाहिजे, ते करायसाठी शक्ती पाहिजे, शहाणपण पाहिजे, ज्ञान पाहिजे. मग साधी मूर्ती तयार करण्यासाठी जर हे लागत असेल तर ही विश्वनिर्मिती झाली, त्याला कसं पाहिजे, हे सगळं पाहिजे. पण हे सगळं कसं पाहिजे, दिव्य पाहिजे, म्हणजे डिव्हाइन, डिव्हाइन इंट्युजन, डिव्हाइन पॉवर, डिव्हाइन विजडम पाहिजे ना. मग ही विश्वनिर्मिती ज्याने केली किंवा ज्याच्याकडून झाली त्याला ईश्वर समजायला हरकत नाही ना. काय विविधता आहे या निसर्गामध्ये. अहो 700 कोटीच्या वर माणसं आहेत, एक दुसऱ्यासारखा दिसत नाही, एकाचं थंब इम्प्रेशन दुसऱ्यासारखं नाही, एकाचं वागणं, एकाचं बोलणं, एकाचं चालणं, विविधता, पण त्यातून एकता आहे. माणूस म्हटलं की त्याला 2 डोळे 2 कान, असं कोणी नाही की मागे एक डोळा एखाद्याला नाही. म्हणजे विविधतेत एकता आहे. असा फुलपाखर बघा, फिश बघा. मग असं निर्माण करणार जे प्रचंड आहे ते काय असलं पाहिजे, चैतन्य शक्तीचा महासागर असला पाहिजे ना. पहा, आता आपण मॉडर्न सायन्सकडे वळू आणि आपली संस्कृती किती श्रेष्ठ होती हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला कल्पना आहे, ही विश्वनिर्मितीची संकल्पना बिग बँग थेअरी म्हणून, ती खरी खूप जुनी आहे. एका ॲक्च्युली प्रीस्टनी सांगितली ती, पण बिग बँग 5 एप्रिल 2012ला टी व्हीवरती स्टीफन हॉकिंग्सनी सांगितलं की बिग बँग म्हणजे काय, देअर वॉज अ स्मॉल पार्टिकल कंटेनिंग ट्रिमेंडस एनर्जी. त्याच्यामध्ये प्रचंड एनर्जी होती, त्याचा स्फोट झाला, बिग बँग झाला आणि ते एक्सपांड होत चाललं आहे हे विश्व. आणि हबल दुर्बिणीनं हे वस्तुतः सत्य आहे, ते एक्सपांड होत चाललेलं आहे. मग स्टीफन हॉकिंगला एकच प्रश्न विचारला, तो पार्टिकल केव्हा सुरुवात झाली आणि कोणी केलं बिग बँग. ही सेड नो ॲन्सर, नो ॲन्सर. कोणी केलं, कोणी सुद्धा नाही. म्हणून भारतीय संस्कृतीनं किती पूर्वी, स्टीफन हॉकिंग वगैरे अलीकडे आहेत. आपण काय म्हणतो, महादेवाच्या देवळात गेला शंभो महादेव म्हणतो ना. शंभो म्हणजे काय, स्वयंभू, कोणी निर्माण केलं नाही, निर्माण झालं, ना आदी ना अंत. ही संकल्पना भारतीय संस्कृतीत किती पूर्वी मांडली. शेवटी बिग बँग त्यांना तेच मानावं लागलं. येस, चैतन्य शक्तीचा महासागर, ज्यातून हे सर्व विश्व निर्माण झालं. तो कसा होता, पहिल्यांदा निर्गुण, निराकार, असीम, अनंत
अशी चैतन्य शक्तीचा महासागर या निर्गुण निराकार रूपात होता आणि त्यातून ही विश्व निर्मिती झाली. म्हणजे त्याला सीमा आली. म्हणजे इन्फनाईट होतं ते फायनाईट झालं. मग ही वेगवेगळ्या उपाध्या निर्माण झाल्या. माणूस ही एक उपाधी, पक्षी उपाधी, प्राणी उपाधी, अशा उपाध्या निर्माण झाल्या. म्हणजे त्या इनव्हिजिबल गॉट कन्व्हर्टेड इंटू व्हिजिबल, फायनाईट झालं. हा जो चैतन्य शक्तीचा महासागर आहे त्यातून हे सर्व विश्व निर्माण झालं. त्यांनी केलं नाही. पहिलं लक्षात ठेवा. याला महत्त्व आहे. मी काय सांगतो, मी सांगणार आहे त्यासाठी पुढे. केलं नाही त्यांनी. इट इज नॉट प्रोएक्टिव्ह प्रोसेस. इट जस्ट हॅपन. ते झालं. बरोबर आहे. कसं ते सांगतो. आता गंमत अशी आहे की परमेश्वराची जो सीमित आहे, म्हणजे ज्याला सीमा आहे, म्हणजे फायनाईट आहे, त्याची व्याख्या केली. कारण डेफिनेशन कशाची करता येते? जे फायनाईट आहे त्याची करता येते ना. आज जगामध्ये कोणीही परमेश्वराची व्याख्या केलेली नाही. आणि व्याख्या करणं सोपं नसतं, लक्षात ठेवा. अतिशय मोजक्या शब्दात एखाद्या गोष्टीचं परिपूर्ण वर्णन करणं म्हणजे व्याख्या, नाही का. सायन्समध्ये आपण बघतो काय व्याख्या केली, जबरदस्त व्याख्या आहे. डॉक्टर असं इकडे कशा आहे आम्हाला म्हणतात, तुम्ही इकडे कशी काय असं म्हणतात. येस, कारण हे जी संपूर्ण जीवनयुक्त तत्त्वज्ञान हे शास्त्रावर आधारित आहे, तर्कशुद्ध आहे, खऱ्या अर्थाने सेक्युलर आहे, स्युडिओ सेक्युलर नाही, खरं सेक्युलर आहे. त्याचं कारण हे तत्त्वज्ञान निसर्ग नियमावर आधारित आहे. हे त्याचं कारण आहे. निसर्ग नियम आहेत. हे सर्व विज्ञान आहे, हे सगळं निसर्ग नियमावर आधारित आहे. निसर्ग नियम सोडून नाही. मग काय व्याख्या केली सद्गुरूंनी बघा. फायनाईट ईश्वर, म्हणजे ज्याला मीडियम आहे अशी, निसर्ग नियमासहित, स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, पद्धतशीर, दिव्य व्यवस्था म्हणजे ईश्वर. व्यवस्था रूपात ईश्वर बघा. बघा म्हणण्यापेक्षा अनुभवा. ईश्वर बघण्याची गोष्टच नाही. ईश्वर तुमच्या पंचेंद्रियाला आकळण्याची गोष्ट नाही. जे कोणी म्हणतात मला ईश्वर दिसला वगैरे, खोटं बोलतात ते. ही अनुभवण्याची गोष्ट आहे. व्यवस्था अनुभवायची आहे. आपण म्हणतो ना, आपण सगळी ईश्वराची लेकरं आहे. अगदी सत्य आहे ते. वाघाचं लेकरू वाघच असतं ना, कोल्ह्याचा कोल्हाच. मग ईश्वराचं लेकरू कोण असणार? ईश्वरच ना. तर आपण सगळे ईश्वरच आहोत. कशावरून? आता व्याख्या केली आपण. आता मला सांगा, आपण एक हृदय घेऊ. हृदय आपलं हृदय कसं आहे हो? स्वयंचलित आहे का? सकाळी उठून किल्ली देतो आपण? नाही. स्वयंचलित, स्वयंनियंत्रित. तुम्ही पळायला लागलात तर हृदयाचे ठोके वाढतात. शांत बसलात पुन्हा नॉर्मल येतात. 70च्या आसपास येतात. बरोबर. ऑक्सिजनची रिक्वायरमेंट वाढली की रेस्पिरेशन वाढतं. कंट्रोल कोण करतं? कंट्रोल करणाराही तिथेच आहे. स्वयंनियंत्रित, पद्धतशीर आहे प्रत्येकात. आणि निसर्ग नियमाने बाधित आहे. उपाधी म्हटले की नियम आले. माणूस म्हटले की त्याला हवेत उडता येणार नाही. पक्षी म्हटल्यावर पाण्याच्या खालनं पोहता येणार नाही. उपाधीचे नियम, निसर्ग नियम लागू झाले. निसर्ग नियमाने मंडित ही जी व्यवस्था आहे, या व्यवस्था रूपात आपण सगळ्यांना पाहिलं पाहिजे. यांच्यात आणि माझ्यात काय वेगळी व्यवस्था आहे काय? डॉक्टर पटवताना स्पेशल व्यवस्था आहे काय? नो. समानता, समता केव्हा येईल? तुम्ही प्रत्येकाकडे व्यवस्था रूपात ज्यावेळी बघाल ना, ईश्वर रूपात सगळ्यांना बघाल ना, तेव्हा आपोआपच समानता येईल. मग सगळे ईश्वर श्रेष्ठच आहेत ना. श्रेष्ठ आणि कनिष्ठ प्रश्न येतोच कुठे? प्रत्येकजण ईश्वराचं रूप आहे, इथं लक्षात ठेवा. येस, प्रत्येकजण ईश्वराचं रूप आहे. असं व्यवस्था रूपात आपण जर पाहायला लागलो तरच जगात शांती लाभेल. लोकांना वाटलं आता शांतीचा काय संबंध? ऑफकोर्स त्याचा संबंध आहे. आता मी तुम्हाला सांगतो. मी म्हणलं ना की आपण धर्माधर्माने विभागलं गेलो आहोत की नाही. मग धर्म म्हणजे काय? सद्गुरूंनी खरं म्हणजे हे सगळं आपल्या सायन्समध्ये, आपल्या सगळं आपल्या संस्कृतीत आहे. काय नवीन कुठं नाही. सद्गुरूंनी अभ्यास केला आहे. भगवद्गीता हे महत्त्वाचं जो आहे संदर्भ ग्रंथ. आणि महत्त्वाचं लक्षात ठेवा, भगवद्गीता हा कुठलाही धर्माचा ग्रंथ नव्हे, धार्मिक ग्रंथ नव्हे. सिद्ध करून दाखवणार मी. नॉट ॲट ऑल. धर्म म्हणजे काय? ज्याने समाजाची उत्तम धारणा होते तो धर्म. सध्या जे तुम्ही सो कॉल्ड धर्म म्हणता ना, ते धर्म नाहीत. लक्षात ठेवा, ते धर्म नाही आहेत. संप्रदाय आहेत सगळे.
असतात ना संप्रदाय, दत्त संप्रदाय आणि कोण विष्णू संप्रदाय. येस, देर आर मेनी. प्रत्येकाचं श्रद्धास्थान वेगवेगळं आहे. हे सगळे संप्रदाय आहेत. तुम्ही इंग्लिश डिक्शनरी पाहिलीत ना तर रिलिजन इक्वल टू धर्म. चूक. इंग्लिशमध्ये धर्माला शब्द नाही. संप्रदाय, लिगारे असा लॅटिन शब्द आहे, त्यातून रिलिजन हा शब्द आला, की ज्यामध्ये एक समूह असतो, त्यांचं एक श्रद्धास्थान असतं आणि काही क्रियाकर्म, कर्मकांड, रिच्युअल्स म्हणतात, ते एकत्र करतात. त्यांचा कोण जो एजंट असेल तो सांगतो आणि ते जे मानतात असा जो गट तयार होतो त्याला रिलिजन असं म्हणतात. ओके, रिलिजन असायला काहीही हरकत नाही. प्रत्येकाला आपलं श्रद्धास्थान जपण्याचा पूर्ण अधिकार आहे. ऑफकोर्स, वाय नॉट. पण तो धर्म नव्हे. बघा, असं जर आहे तर मग दंगा का झाला? प्रश्न कुठे आला? जेव्हा एखादा म्हणला की तुम्ही माझं श्रद्धास्थान जर मानत नसाल तर तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही, इतक्या हीन पातळीवर ज्यावेळी गेले तेव्हा अशांतीला सुरुवात झाली आणि तेच चाललंय सध्या. बरोबर आहे की नाही? ओके, माझा धर्म श्रेष्ठ आहे, माझा जे त्याला धर्म म्हणतात ते, माझा संप्रदाय श्रेष्ठ आहे, माझं श्रद्धास्थान श्रेष्ठ आहे, काही अडचण नाही. पण दुसऱ्याचं कनिष्ठ आहे आणि त्यांनी आपलं मानलं पाहिजे, हा आग्रह झाला की अशांतीला सुरुवात झाली. मग धर्म म्हणजे काय? भगवद्गीतेकडे परत जाऊ आपण. भगवद्गीतेनं 3 महत्त्वाचे सिद्धांत सांगितले. भगवद्गीतेस, आणि ते काय मी म्हणलं ना, इट इज अ मॅनेजमेंट बुक. रिलिजियस पुस्तक नाही, धार्मिक पुस्तक नव्हे. भगवद्गीतेमध्ये काय आहेत? प्रश्न आणि उत्तर आहेत. येस, देर इज नो प्रीचिंग. प्रश्न आणि उत्तर आहेत. अर्जुन जो आपल्यासारखा, ज्याला अनेक शंका निर्माण झाल्या की मी या लोकांना का मारू आणि सो मेनी थिंग्स, म्हणून भगवद्गीता तुम्ही पाहिली तो अर्जुन वाच आहे. कृष्ण वाच लवकर नाहीच आहे. अर्जुन सारखे त्याचे एक्सप्लेनेशन देतोय, मी कशासाठी युद्ध करू, हे सगळे माझे आहेत, मिळून काय मिळणार वगैरे वगैरे. तुम्ही वाचलंय सगळं. मग ज्यावेळी कृष्ण बोलत नाही, भगवान वाच नाहीच, मग ज्यावेळी अर्जुन म्हणतो, हे बघ कृष्णा, तू जरी माझा सखा असलास, तू माझा नातेवाईक असलास, तू माझा मित्र असलास, तरी मी तुला आता गुरु मानतो, तुला गुरुस्थानी मानतो, मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. आता तू सांगशील ते प्रमाण मी मानायला तयार आहे. मी माझं अर्जुन पण सोडतो. असं ज्यावेळी अर्जुन म्हणाला तेव्हा भगवान वाच आहे. लक्षात ठेवा, ज्ञान हवं असेल ना तर श्रद्धा पाहिजे. श्रद्धेशिवाय ज्ञान मिळत नाही, लक्षात ठेवा. नम्रतेशिवाय मान मिळत नाही, लक्षात ठेवा. योग्यतेशिवाय कान मिळत नाही, लक्षात ठेवा. आणि तिन्ही असेल तरच सन्मान मिळतो, हे कोणीही विसरायचं नाही. श्रद्धा पाहिजे, निश्चिम श्रद्धा पाहिजे, स्केप्टिसिझम नाही पाहिजे, श्रद्धा, पूर्ण श्रद्धा, मग ज्ञान मिळतं. ज्या गुरुवर तुमची श्रद्धा असेल ना ती अशी पूर्ण पाहिजे, त्यामध्ये स्केप्टिसिझम नको, अर्धवट नको, फुल. असं ज्यावेळी अर्जुन म्हणला की माझं अर्जुन पण सोडतो, मी तुझ्यावर पूर्ण मग भगवान उवाच. आता 3 गोष्टी कुठल्या भगवद्गीतेने सांगितल्या सांगू? आता तुम्हाला माहिती आहे, ज्याला आपण भगवान आणि देव म्हणतो, ऑल परवेजिव्ह, ऑल पॉवरफुल, अशी एक आपली कल्पना आहे सामान्य लोकांची. बरोबर आहे की नाही? मला सांगा, ज्याला तर्कबुद्धी आहे, मी म्हणा ना, का विचारत नाही आपण. ज्याला तर्कबुद्धी आहे त्याच्या मनात यायला पाहिजे होतं, अरे हा भगवान श्रीकृष्ण, हातात सुदर्शन चक्र आहे, एवढी पॉवर आहे, त्यांनी का नाही मारलं कौरवांना? सिंपल प्रश्न कोणी विचारलाच नाही. याचाच अर्थ असा की परमेश्वर काहीही करत नाही. तुमचं लक्षात घ्या, मूळ परमेश्वर काही, फक्त तो आहे. याला अधिष्ठान असं म्हणलंय. परमेश्वराचं अधिष्ठान हवंच, पण करत काहीच नाही. परमेश्वर कोप करतो आणि कृपा करतो, या गैरसमजुतीमुळे सगळा प्रॉब्लेम झाला नाही का? कसाबनी का मारलं? अल्लाची कृपा होईल, सुख. बरं, आपले मराठी शब्द किती सुंदर आहेत बघा. कृपा म्हणजे काय? कर आणि पहा, यू डू इट अँड सी. निसर्ग नियम, क्रिया तशी प्रतिक्रिया. तू कर आणि पहा, नाम कृपा, करू पहा, नाही का? आता तुम्ही नैवेद्य दाखवता मूर्तीला, नाही का? शब्द किती चपलक आहे बघा. नैवेद्य देतो असं कोणी म्हणतंय कधी? ये देखो,
नैवेद्य दाखवतो आपण, बरोबर आहे ना, आणि खातो पण. करतो तो नैवेद्य दाखवतो त्यावेळी, खातो त्यावेळी आपण काय म्हणतो? प्रसाद म्हणतो ना. प्रसाद, प्रसाद म्हणजे काय? प्रतिसाद, रिॲक्शन. कर आणि पहा, ॲक्शन रिॲक्शन, निसर्ग नियम. सगळं स्पष्ट आहे आपल्या संस्कृतीला, कळलंच नाही आम्हाला. नैवेद्य घाण, प्रसाद घाण. तुला चांगलं पाहिजे असेल तर चांगला नैवेद्य कर, प्रसाद छान. चांगली क्रिया कर, चांगलं कर्म कर, चांगला प्रसाद घे. सो सिंपल. इट इज यू, यू डिसाईड, नो बडी एल्स. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, लक्षात ठेवा. कृपा खूप खोटं आहे सगळं ते. तूच तुझ्या कर्माने तुझ्यावर कृपा. आता मी मगाशी म्हटलं परमेश्वर अधिष्ठान आहे म्हणजे काय? मी म्हटलं परमेश्वर तर पाहिजेच, मग कशाला पाहिजे म्हणणार तुम्ही? सांगू? आता पहा, हे सगळं चाललंय, माझं ऐकताय तुम्ही, इथं प्रकाश पडलाय, बरोबर ना? कशाच्या अधिष्ठानावर आहे हो? कशाच्या अधिष्ठानावर आहे? वीज ना. वीज नसेल तर काहीच नाही. वीज ही शक्ती आहे, तिला चव आहे, ती दिसते तुम्हाला, वास येतो नाही, पण आहे ना. नाही म्हणाल का तुम्ही? वीज गायब झाली तर फिनिश. आवाज बंद, लाईट बंद, पंख्याचा हवा बंद, सगळं बंद. वीज ठरवते काय? तुम्हाला प्रकाश हवा असेल तर तुम्हाला बल्ब लावायला पाहिजे. कोण ठरवतं? आपण ठरवतो. तुम्हाला हवा हवी असेल, पंखा लावायला पाहिजे. कोण ठरवतो? आपण. वीज ठरवते? नाही. तुम्हाला गार हवा पाहिजे, AC लाव. गरम पाहिजे, हीटर लाव. ज्ञानातून ज्यावेळी तुम्ही त्या एनर्जीचा उपयोग करून घेता, म्हणून ज्ञान हाच देव, ज्ञानदेव. जर अज्ञानातून त्या विजेला हात लावला तर जळून जाल तुम्ही. वीज जाळते तुम्हाला? नो. अज्ञानामुळे तुम्ही जर बोट घातलं त्या स्विचमध्ये, यू विल डाय. वीज नाही ठरवत. वीज नॉट प्रोएक्टिव्ह. वीज फक्त आहे, याला म्हणायचं अधिष्ठान. पंखा म्हणजे प्रतिष्ठान, आणि त्यातून वारा वाहतोय ना, त्याला म्हणायचं अनुष्ठान. इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. चैतन्य शक्तीचा महासागर, की जो आपल्या अंतर्मनाशी अटॅच्ड आहे, त्याचं अधिष्ठान आहे. मी तुमच्याशी बोलतोय तर मग काय माझं शरीर तुमच्या शरीराशी बोलतोय का? सुख. माझ्यात जी चैतन्य शक्ती आहे ती तुमच्यातल्या चैतन्य शक्तीशी बोलतेय. तुम्ही आणि मी एकच आहोत. अद्वैत त्यातून निर्माण झालं आहे. चैतन्य शक्तीचा महासागर आहे, तो मलाही अटॅच आहे, तुम्हालाही अटॅच आहे. माझ्यातली चैतन्य शक्ती तुमच्यातल्या चैतन्य शक्तीशी बोलतीये. आज पटवर्धन, दिलीप पटवर्धन मेला तर काय म्हणता हो तुम्ही? त्या दिलीप म्हणता नाही, पटवर्धन नाही, डॉक्टर नाही, बॉडी फिनिश. चैतन्य शक्तीचं कनेक्शन तुटलं, यू आर जस्ट पंचमहाभूत बॉडी. माती. शीख लोकांच्यात मातीच म्हणतात. माती उठव म्हणतात. करेक्ट आहे ते. म्हणजे मला ज्यावेळी दिसतं, ऐकू येतं, वास येतं, कुठपर्यंत? चैतन्य शक्तीचं माझ्याशी कनेक्शन आहे तिथपर्यंत. कनेक्शन तुटलं, फिनिश. चैतन्य शक्ती काहीही ठरवत नाही. यू हॅव टू डिसाईड. म्हणून तूच आहे तुझ्या जीवन शिल्पकार. प्रकाश पडला, कृपा झाली. शॉक लागला, कोप झाला. कोप केला नाही. आपण कित्येक चुकीचं बोलत असतो. आपण म्हणतो सूर्यप्रकाश देतो. खोटं. सूर्यप्रकाश देत नाही, सूर्याकडून प्रकाश मिळतो. लोक म्हणतात म्हणजे काय फरक आहे? फार मोठा फरक आहे. सूर्य प्रोएक्टिव्हली काही देत नाही. सूर्याकडून प्रकाशाचं उल्लेखन हे संलेखन, नंतर उष्णता चालू आहे, प्रोएक्टिव्ह नाही. उद्या दुपारी 12 वाजलेत, कडक ऊन पडलंय, तुम्ही अशी बंद खोली करा, सगळ्या खिडक्या बंद करा, काळे पडद्याला अंधार होतो की नाही? सिनेमागृहात गेल्यावर दुपारच्या मॅटिनीला सूर्यप्रकाश देतोय? नाही देत. त्यासाठी तुम्हाला कर्म करावं लागतं. म्हणजे काय? खिडक्या तुम्हाला उघडायला पाहिजेत, पडदे तुम्हाला बाजूला करायला पाहिजेत, मग प्रकाश मिळतो. प्रकाश देत नाही. लक्षात आलं? हे खूप महत्त्वाच्या गोष्टी सद्गुरूंनी सांगितल्या. कर्म सिद्धांत. तुम्ही कर्म करा, चांगलं कर्म करा, कर्मातच त्याचं फळ आहे. आपल्याला खरं सद्गुरूंनी काय केलं नेमकं? हे जे आपल्या जुन्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्याचं त्यांनी अगदी विश्लेषण करून त्याचे खरे अर्थ सांगितले. अगदी खूप महत्त्वाचं केलं सद्गुरूंनी. हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. आता मी तुम्हाला मगाशी म्हणलं की त्यांनी आणखीन कुठली गोष्ट सांगितली?
धर्म सांगितला कसा काय? मला सांगा, अर्जुनाला त्यांनी 18 अध्याय सांगितले ना, 18 अध्याय सांगितले. जर हे प्रीचिंग असतं, जर हे धर्मग्रंथ असता, नाही का, रिलिजनमध्ये काय असं असतं, हे करायचं कर्मकांड, नाही तर तुला पाप लागेल. म्हणजे भीती, तो लोकांनी भीती दाखवली हो लोकांनी, तू नाही केलं तर पाप लागेल, प्रसाद नाही खाल्ला पाप लागेल. हाऊ स्टुपिड, हाऊ स्टुपिड. ते काय दाऊद इब्राहिम आहे काय देव? प्रसाद नाही खाल्ला की ते लगेच त्याला काहीतरी होणार? नॉनसेन्स. बरोबर आहे ना? इज इट सेन्सिबल? इज नॉट सेन्सिबल. 18 अध्याय सांगितल्यावर 18व्या अध्यायात 63वा श्लोक आहे. कृष्ण म्हणतो, हे बघ, मी तुला का करायला पाहिजे याचं विश्लेषण करून सांगितलं या 18 अध्यायात. मग शेवटी काय म्हणाला? अरे मी जरी सांगितलं असलं बघा तरी तुला डोकं आहे ना, तू विचार कर. म्हणून तो काय श्लोक आहे? यथा इच्छसी तथा कुरु. एवढं ऐकल्यावर तुला जर बरोबर वाटलं, ते तुझी इच्छा झाली तर कर, नाही तर करू नको. इट्स नॉट कंपल्शन. धर्मग्रंथात कसं असते, करायलाच पाहिजे. नो वे, यू हॅव राईट टू डू. म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे भगवद्गीतेतच सांगितलंय. करेक्ट? मग धर्म कुठला सांगितला? तू क्षत्रिय आहेस, कर्तव्य काय तुझं? जनतेची रक्षण करणं हे तुझं कर्तव्य आहे. आज हे कौरव तुझे जरी नातेवाईक असले, गुरु असले, गुरुबंधू असले, आज ते सत्कर्म करत नसून कुकर्म करतायत. हे जरी लाख सैनिक असले की ज्यांची मती खराब झालेली आहे, हे जर जिवंत राहिले तर कोटी लोकांचा तोटा होईल. एक तर त्यांचे विचार बदल किंवा त्यांचा नाश करणं हा तुझा कर्तव्य धर्म आहे. धर्म कुठला सांगितला? कर्तव्य धर्म सांगितला, लक्षात ठेवा. येस, तू क्षत्रिय आहेस, शास्त्र धर्माचं कर्तव्य काय? समाजाचं रक्षण करणं. बहुजन हिताय बहुजन सुखाय. हल्लीचं उदाहरण सांगू त्याला. समजा रस्ता रुंद करायचा असेल तर कित्येक शेतकऱ्यांच्या जमिनी जातात ना, त्रास होतो ना त्यांना. पण 1000 शेतकऱ्यांच्या जमिनी जात असतील, त्यामुळे कोटी लोकांचा फायदा होणार असेल, सॅक्रिफाईस करायला पाहिजे. त्याशिवाय देश पुढे जाईल काय? प्रगती होईल? एक्झॅक्टली लाईक दॅट. बहुजन हिताय बहुजन सुखाय. म्हणून हे जे कुकर्म ज्यांच्या डोक्यात गेलंय, अशी लोक जिवंत राहिली तर कोटी जनतेचा तोटा होईल. तर कर्तव्य धर्म. धर्म कुठला सांगितला? कर्तव्य धर्म. मग असे धर्म आहेत का हो? आणि धर्म कसा पाहिजे? मी म्हणलं ना, समाजाची उत्तम धारणा व्हायला पाहिजे. तो कसा पाहिजे? युनिव्हर्सल, वैश्विक पाहिजे. म्हणजे सर्व विश्वासाठी तोच पाहिजे. त्याची शांतता कशी राहील? म्हणजे अमेरिकेतही तोच पाहिजे, जपानमध्ये तोच पाहिजे, भारतात, चीनमध्ये तोच पाहिजे. पहिला क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया काय? इटर्नल पाहिजे, म्हणजे शाश्वत पाहिजे. हजारो वर्षापूर्वी तोच पाहिजे, आताही तोच पाहिजे, हजारो वर्षांतरी तोच पाहिजे. इटर्नल. तिसरा सेक्युलर पाहिजे, सर्व संप्रदायांसाठी सारखा पाहिजे, तरच शांती लाभेल ना. किती लॉजिकल आहे. असा आहे का धर्म? ऑफकोर्स आहे, आणि आपल्या सगळ्यांना तो माहिती आहे. आपण कित्येक वेळाचा वापरही करतो. सांगू? मातृधर्म, पितृधर्म, शेजार धर्म, राष्ट्राच्या अपेक्षेत राष्ट्रधर्म, विश्वाच्या अपेक्षेत विश्वधर्म, मानवता धर्म. या व्याख्येत घालून बघा. मातृधर्म शाश्वत आहे ना, हजारो वर्षापूर्वी होता, आताही आहे, पुढे असणार. युनिव्हर्सल आहे ना, वैश्विक. ऑफकोर्स. अमेरिकेतले असे म्हणतात काय? नाही, आमच्यात मातृधर्म नाही. ऑफकोर्स. कुठला संप्रदाय असं म्हणतो का आमच्या संप्रदायात मातृधर्म नाही? म्हणजे हे तिन्ही क्रायटेरिया पास करतो, कारण हेच तिन्ही क्रायटेरिया निसर्ग नियमाला लागू आहेत. निसर्ग नियम आणि सगळे जे विज्ञान निर्माण झालं ना, कशात? निसर्ग नियमातच झालं. देर आर ऑल डिस्कवरीज, इन्व्हेन्शन ऑलमोस्ट नॉट देअर. सफरचंद खाली पडतच होतं कित्येक कोटी वर्ष. फक्त न्यूटनच्या मनात आलं, अरे खालीच का पडतंय, वर का जात नाही? का हा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा ज्ञानाला आणि विज्ञानाला सुरुवात झाली. गुरुत्वाकर्षण होतंच की, पूर्वी नव्हतं काय? इट वॉज देअर. म्हणजे विज्ञान आणि प्रज्ञान ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विज्ञान म्हणजे विश्वाचं ज्ञान आणि प्रज्ञान म्हणजे परमेश्वराचं ज्ञान. येस, दोन्हीची गरज आहे. प्रज्ञान असल्याशिवाय, प्रज्ञान हा पाया आहे, तरच विज्ञानातून विकास होईल. पण नुसता विकास चालेल काय? त्याला विवेकाची जोड लागते ना. तो विवेक तुम्हाला प्रज्ञानातून मिळतो. म्हणजे आपलं राष्ट्र जर मोठं व्हायचं असेल, प्रबळ व्हायचं असेल, तर आपल्याला एक व्हावं लागेल. म्हणजे धर्माची संकल्पना पहिल्यांदा स्पष्ट झाली.
मग आणखीन कशामुळे आपण विभागले गेलो मी सांगा. आमचे सद्गुरू सांगतो इतकं स्पष्ट बोलतात. त्यांनी हे गेले किती 60-65 वर्षापूर्वी सांगितलं आहे. आपण जाती जातीत विभागलं गेलो आहे नाही का. मी तर डॉक्टर आहे ना. आमचे पेशंट सहजासहजी म्हणतात त्या जैनाकडे गेलतो, त्या बामणाकडे गेलतो, त्या मराठ्याकडे गेलतो. आपण व्यवस्था म्हणून कधी कोणाकडे बघतो का? ईश्वर म्हणून कधी बघतो? समताभाव नाहीच. जाती जातीने द्यावं. मग जात ही संकल्पना कशी आली? दुसरी गोष्ट उच्चता नीचता कशी आली? तुम्ही किती गप्पा मारला तरी उच्च नीच मानतात ना. आज बघता ना काही काही विचारांना जाळतात वगैरे. का झालं असं? त्याच्याही मुळाशी गेली जीवनविद्या. त्याच्याही मुळाशी गेली. पहा गीतेमध्ये, पुन्हा गीतेकडे जाऊ आपण. चातुर्वर्ण्यमयं सृष्टम. हे पुढे लोक काय करतात? फक्त ही ओळ सांगतात त्यांच्या फायद्यासाठी. तसं नाही आहे तो. चातुर्वर्णमयं सृष्टम गुण कर्म विभागशः. तुमचा वर्ण जन्मावर ठरित नाही, कर्मावर ठरतो. आणि उच्चता नीचता तुम्ही म्हणाल काय सांगताय? असं आहेच की ब्राह्मण स्वतःला ग्रेट समजतो, क्षत्रिय ग्रेट समजतो. सो असं नव्हतं. लोक म्हणतात कशावरून? सिद्ध करून दाखवतो. ऐतिहासिक उदाहरण देऊन सिद्ध करून दाखवतो. पौराणिक उदाहरण, ऐतिहासिक. पूर्वीच्या काळी काही गुरुकुल पद्धत होती, बरोबर. राजाचा मुलगा असो, प्रधानाचा असो, द्वारपालाचा असो, सगळ्यांना अरण्यात जावं लागायचं. तिथं ऋषी म्हणजे शिक्षक आजकालचे होते. सगळ्यांना समान शिक्षण दिलं जायचं. राजाचा मुलगा म्हणून स्पेशल VIP ना, सगळ्यांना समान. मग आजकाल ॲप्टिट्यूड टेस्ट घेतात ना, तसे ते ऋषी म्हणायचे अरे हा दणकट दिसतोय, साहसी दिसतोय, डेअरिंग आहे त्याच्यात, याचा उपयोग राष्ट्राच्या संरक्षणासाठी होईल म्हणून त्याला क्षत्रिय म्हणून राज्यात पाठवायचे, क्षत्रियाचा मुलगा म्हणून नव्हे. येस, इट वॉज नॉट सो. तुम्ही काढून बघा, वेदांच्या काळात सुद्धा एखाद्या राजाचा मुलगा जर क्षत्रिय वृत्तीचा नसेल त्याला राजा बनवायचे नाहीत. चांगला माणूस शोधून राजा करायचे. काढून बघा वेदामध्ये, इट इज देअर. हे मला कुठलं ज्ञान मिळते? गुगलवरनं काढतोय मी. गुगलवर जाऊन बघा. येस, इट इज देअर. एखादा अतिशय हुशार आहे, विद्या ग्रहण करण्याची ताकद आहे, विद्यादान करण्याची ताकद आहे, त्याचा उपयोग नवीन संशोधन करून राष्ट्राला होईल, तो ब्राह्मण. ब्राह्मणाचा मुलगा म्हणून नव्हे. लक्षात घ्या पहिली गोष्ट. नॉट नाही तर नाव वाघमारे आणि कुत्रं भुंकलं जर चड्डी ओली झाली तर तो क्षत्रिय कसा? नाव पंडित आणि त्या 2 ओळी वाचता येत नसेल तो ब्राह्मण कसा? नॉट ॲट ऑल. एखाद्याला व्यापारी वृत्ती असते बघा. तुम्ही खरेदी करायला जा, एखादा माणूस, एखादा तुमचा मित्र एखादी गोष्ट स्वस्तात आणि मस्त आणतो आणि तुम्ही गणता. वैश्यवृत्ती ही एक ॲक्युमन आहे. त्याचा उपयोग व्यापार उद्यमासाठी होईल म्हणून तो वैश्य म्हणून पाठवायचे. सगळ्यात शेवटचं मी सांगणार आहे ते तर बऱ्याच जणांना माहीतच नाही. शूद्र, क्षुद्र हे शब्द क्षुद्र आणि शूद्र नाहीत. तो संस्कृत शब्द आहे शूद्र. सु म्हणजे चांगलं आणि द्र म्हणजे द्रव्य. जो आपलं स्किल वापरून चांगल्या मार्गाने द्रव्य मिळवतो तो शूद्र. उदाहरणार्थ डॉक्टर शूद्र. मी माझं स्किल वापरून चांगल्या मार्गाने द्रव्य मिळवतो, शूद्र. सुतार स्किल वापरून चांगल्या मार्गाने पैसे मिळवतो, शूद्र. लोहार शूद्र. इन्फिरियर नाही, कनिष्ठ नाही. तुम्ही जर बघितलं ना 1835 साली जेव्हा मॅक्युले आला तेव्हा त्याने तिथं कोणी भिकारीच नाहीत. कारण सगळ्यांकडे स्किल होतं आपापलं. कार्पेंटर उत्तम बनवायचा, त्याला पैसे मिळायचे. लोहार उत्तम करायचा, पैसे मिळायचे. स्किल्ड, दे वर ऑल स्किल्ड वर्कर्स. ब्रिटिशांनी हरामखोरी केली. आपले व्हिवर्स होते ना, त्यांची वस्त्र मँचेस्टरला कॉम्पिटिशन करायची. या व्हिवरांचे बोटं तोडलेले आहेत ब्रिटिशांनी आणि आपल्या देशामध्ये क्लार्क बनवायचा कारखाना काढला. स्किल काढून घेतलं तुमचं. आता आपलं स्किल डेव्हलपमेंटकडे आता आपण जरा वळायला लागलो आहे. नशीब आहे आपल्या देशाचं. स्किल डेव्हलपमेंट हा कन्सेप्ट यायला त्यावेळी भिकारीच नव्हते कोणी. कशाला भिकारी असेल? अरे मी उत्तम स्कल्पचर करतो, उत्तम मूर्ती बनवतो, पैसे मिळणार ना. उत्तम कार्पेंट्री करतो, पैसे मिळणार ना. देर वेर नो बेगर्स, दे मेड यू बेगर्स. थिंकिंग प्रोसेस कळलं? तेव्हा शूद्र म्हणजे काय सांगितलं? चांगल्या शूद्र. मी शूद्र. मला तुमची जात कुठली? पटवर्धन, बामण असणार, बरोबर ना. इतकं आपल्यात मुरलेलं आहे. रॉंग. माझी जात डॉक्टर ही माझी जात आणि उपजात डोळ्याचा डॉक्टर. सिंपल. मी माझ्या डॉक्टरांच्या संमेलनात हजर राहतो, याला संमेलन म्हणतात.
डोळ्याच्या डॉक्टरच्या संमेलनाला मी हजर राहतो, कारण माझी ज्ञानवृद्धी होते, त्यात देशाचा फायदा होतो, मला ज्ञान मिळतं, माझा फायदा होतो. कॉमन प्रॉब्लेम्स, कॉमन गोष्टी पाहिजेत ना. येस, तुमची जात तुम्ही बदलू शकता कर्म बदलून. उदाहरणार्थ माझा एक मुलगा माझ्याच जातीचा आहे, म्हणजे तो डोळ्याचा डॉक्टर झाला आहे. पण दुसऱ्या मुलाने जात बदलली, तो इंजिनियर झाला, जात बदलली. पुढे त्यांनी तीही जात बदलली, तो MBA झाला ISB हैदराबादमधून. तो आता मॅनेजमेंट कन्सल्टंटची जातो, त्यांच्या कॉन्फरन्सला जातो, त्यांच्या संमेलन, त्यांच्या जातीचं संमेलन. मी डोळ्याच्या डॉक्टरांच्या संमेलनात जातो, गायनाकॉलॉजीच्या संमेलनाला जात नाही. जातो काय? काय उपयोग आहे? कळलं तुम्हाला? याला जातीचं संमेलन म्हणतात, की ज्याच्यात काही समान गोष्टी आहेत, त्यातनं शिकू शकतो, ज्ञानवृद्धी, याला जात म्हणतात. श्रीराम लागू MS ENT सर्जन होते, त्यांची पहिली जात डॉक्टर, दुसरी ENT सर्जन. जात बदलली, पण त्यांना कलाकार व्हायचं होतं, नाट्य कलाकार, चित्रपट कलाकार. जात बदलली, मग ते डॉक्टरांच्या संमेलनाला हजर राहायचे काय? नाही, चित्रपट कलाकारांच्या संमेलनाला. सिंपल. जात कनिष्ठ आणि हे अजिबात नाही. मगाशी मी सांगितलं ना, एक्सप्लॉयटेशन ऑफ पुअर, बळी तो कान पिळी, जिसकी लाठी उसकी भैंस, या विकृत मनोवृत्तीमुळे हे सगळं झालं. आणि ही विकृत मन अजून चालू आहे. स्टील इट इज गोइंग ऑन. शक्तिस्थानं बदलली, माणसं बदलली, आता लोकशाही आली, आता संख्येला महत्त्व आलं, नाही का? माझी संख्या अधिक, माझी पॉवर जास्त, जिसकी लाठी उसकी भैंस. सिंपल. तेच सुरू आहे, काही फरक नाही. उच्च नीचता सांगू तुम्हाला, ती सुद्धा कर्मावर ठरते. आमचे सद्गुरू छान उदाहरण द्यायचे. कंडक्टर असो ना, कंडक्टर, बस कंडक्टर, त्याला अशी काय मोठी पॉवर असते, पण असते ना. 1 घंटा वाजवली की गाडी थांबते, 2 घंटा वाजवला की गाडी पुढे जाते. आहे ना पॉवर. एखादा नीच कंडक्टर असतो, जन्माने तो कोणी असेल, तो काय करतो, लोक गर्दीत चढतायत, एखादा म्हाताऱ्याने आत पाय टाकले, मुद्दाम 2 बेल वाजतो, तो म्हातारा खाली पडतो, हा छद्मीप्रमाणे हसतो, हा नीच कंडक्टर. जन्माने कोणी असतो, नीच. नीचता अशी असते. एखादा कंडक्टर, एखादी प्रेग्नंट स्त्री आहे, गर्भार स्त्री आहे, ती बस स्टॉपपर्यंत जाऊ शकत नाही, ओके, 1 घंटा मारतो, गाडीमध्ये थांबवतो, तिला आत घेतो, तो उच्च कंडक्टर. कर्माने उच्च झाला तो, जन्माने नाही. याला उच्च नीचता म्हणतात. आपल्या देशामध्ये ज्यावेळी असं होईल, मग तुम्ही म्हणाल, अरे पण तसं कसं, सगळे बघा ना, क्षत्रिय. चूक. तुम्हाला सांगू, तुमची जात कशी बदलता येते सांगू. ओके, आपले संत घ्या. संत गोरा कुंभार, जन्माने ब्राह्मण आहे तो, त्याला ब्राह्मण तो प्राप्त झालं ज्ञानाने. गोरा कुंभार, सावता माळी, चोखा मेळा गुराखी होता, नरहरी सोनार, संत तुकाराम कुणबी, संत कबीर जुलाहा नावाची याची जात आहे मुसलमानांमध्ये. त्याचे कोण शिष्य होते माहिती आहे? जन्माने सुरत गोपाल आणि जागुदास पट्ट शिष्य होते, ब्राह्मण. बुद्धदेव महाराज, त्यांनी तर ब्राह्मणांना वेद शिकवले. गुगलमध्ये जाऊन बघा. येस, यू कॅन बिकम ब्राह्मण. कर्म करा, ब्राह्मण. ब्राह्मण हा काय वेगळा भाग नव्हे. ज्ञान मिळवा, ज्ञान द्या. हे सगळे संत कोणीतरी होता काय जन्माने ब्राह्मण? फक्त मला वाटतं ज्ञानेश्वर होता, बरोबर ना? तो सुद्धा संन्यासाचा मुलगा म्हणून त्याला वाईट टाकलं होतं. किती उदाहरणं सांगू, किती उदाहरणं सांगू, बरोबर? ओके, संताचं एक ठीक आहे म्हणतात लोक. राजे बघा ना, ऑफकोर्स आय विल टेल यू. चंद्रगुप्त मौर्य कोण होता? लक्षात ठेवा, चंद्रगुप्त मौर्य राजा नव्हता नुसता, एम्परर, डायनॅस्टी, मौर्य डायनॅस्टी, सम्राट होता, सम्राट. कोण होता तो? मुरादासीचा मुलगा होता. नोमॅडिक ट्राईब म्हणतात ना, मी मोर पाळतात ना लोक जंगलातले, नोमॅडिक ट्राईब, आजकाल एनटी. येस, तो कोण होता? सम्राट होता. आर्य चाणक्याने त्याची शास्त्रवृत्ती ओळखली, नंदाचा पराभव केला. का केला? तर नंद मूर्ख होता. त्याला सांगितलं पोरसाला मदत कर, अलेक्झांडर तिकडनं आलाय, सिकंदर, तो भारतवर्ष काबीज करेल, आत्ता तुझा शत्रू जरी असला पोरस, त्याला मदत कर. नंद म्हणला, खोळाय जा, तुला काय करते, यज्ञ कर. मग चंद्रगुप्ताला त्याने उभं केलं, त्यातला क्षात्रवृत्ती, तो क्षत्रिय ना, नोमॅडिक ट्राईब, तो क्षत्रिय झाला. नंदराजा पराभव केला. तोपर्यंत अलेक्झांडर मरण पावला होता नैसर्गिक मरणाने. त्याचा डिसेंडंट सेल्युकस होता, त्याचा त्याने पराभव केला. सेल्युकसची मुलगी हेलन हिच्याशी विवाह केला चंद्रगुप्त मौर्याने. डायनॅस्टी केवढी होती ती, एम्परर, जाऊन काढून बघा. लार्जेस्ट डायनॅस्टी. हे तुम्ही कुठल्या आजकालच्या डायनॅस्टी म्हणताय? इराण, अफगाणिस्तान, बांगलादेश, ते संपूर्ण भारत. मौर्य डायनॅस्टी, मौर्य डायनॅस्टी, मौर्य सम्राट.
फक्त कोपऱ्यामध्ये साऊथमध्ये केरळपुत्र, पांड्यन आणि चौल अशी छोटी छोटी राज्य होती. पुढे त्याचा मुलगा बिंदुसार आणि त्याचा मुलगा अशोक, जे अशोक चक्र आहे त्यांनी आणखीन वाढवली. कोण होते ते? नोमॅडिक ट्राईब, सम्राट. आणखीन सांगू, विजयनगरचं साम्राज्य ऐकलं ना तुम्ही? ते जवळ आहे बघा, हम्पी हॉस्पिटल जाऊन बघा. तिथलं अजून वॉटर इरिगेशन सिस्टीम बघा, अप्रतिम आहे. इंजिनियर लोकांना तोंडात बोट घालायला असे अजूनही ग्रॅव्हिटीवरती बसवलं त्यांनी. हम्पी हॉस्पिटलला जाऊन बघा. कोण होते त्याचे राजे? सम्राट कोण होते? हरिहर आणि बुक्काहारू धनगर होते, सम्राट होते. क्षत्रिय नव्हते जन्माने, पण झाले ना कर्मानी क्षत्रिय. राजा रणजित सिंह, शिखांचा जबरदस्त मोठा राजा, भयंकर पराक्रमी, त्यांनी लाहोर सुद्धा घेतलं होतं. कोण होता तो? सांसी जाट. किती उदाहरणं सांगू. मल्हारराव होळकर धनगर राजे होते इंदोरचे. जुनी गोष्ट आधी आली. सगळा इतिहास आहे, इतिहास लक्षात ठेवा. पुराण कथा सांगत नाही मी. जीवनविद्या प्रत्येक गोष्टीची संकल्पना अगदी कडक स्पष्ट करते. तेव्हा तुम्ही काही होऊ शकता. उच्च निश्चिता काढून टाका. म्हणून आम्ही सांगतो व्यवस्था रूपात बघायला लागा. ईश्वर आहे ना सगळ्यात, ईश्वर रूपात बघा ना प्रत्येकाला. मग समता येईल की नाही? कसली आहे उच्च निश्चिता? मग तुम्ही म्हणाल काही लोक कसे मोठे त्याला भाव मिळतो. ऑफकोर्स दे वर्क हार्ड. ते काम करतात, जास्ती हार्डवर्क करतात. मला सांगा, चैतन्य शक्ती एक उदाहरण घ्या. कल्पना, चैतन्य शक्तीचा वर्षाव होतोय वरून, समजा. कल्पना करा, म्हणजे जसा पावसाचा वर्षाव होतो तसा. आता तो वर्षाव सगळ्यांच्यावर सारखाच होतो ना. अब तुम्ही तो त्या छत्री घेऊन गेलात तर भिजणार काय त्यात? नाही भिजणार ना. तुम्हाला कसं मिळणार चैतन्य शक्ती? मग तुम्ही छत्री वळवावी लागेल ना. नाही का, आपल्याला माहिती आहे गारा पडल्या की आपण छत्री वळवतो, गारा गोळा करतो. मग छत्री वळवायसाठी प्रचंड एफर्ट लागतात आणि ते सुद्धा योग्य दिशेने करावं लागतात. मग जे हार्डवर्क करतात, जे ज्ञान कमवतात, त्यांना छत्री कुठे वळवायची कळते, किती वळवायची कळते, कुठल्या. मग ते तुमच्यापेक्षा श्रेष्ठ दिसणारच ना. तुम्ही वळवा ना, तुम्हाला कोणी नाही म्हणून सांगितलं. एव्हरीबडी हॅज गॉट फुल राईट. चैतन्य शक्ती सगळ्यांना समानच आहे. तुम्ही घेतलीच नाही तर काय करणार? कळलं? म्हणून तुम्ही एखादा माणूस उच्च पदावर का जातो? अरे हार्डवर्क. आपल्या पुन्हा सगळ्यात महत्त्वाचं काय नाही होतं? नशीब आहे. नशीब आहे खोटं. नशीब वरनं पडत नाही, जमिनीतनं उगवत नाही. नशीब म्हणजे काय? हार्डवर्क इन राईट डायरेक्शन वेन मॅरीज विथ ऑपॉर्च्युनिटी, दॅट इज कॉल्ड लक. लक बी काय असं असत नाही. यू हॅव टू डू हार्डवर्क, पण डायरेक्शन शुड बी राईट. डायरेक्शन चुकली की संपलं. त्यासाठी गुरु लागतो. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. गुरु म्हणजे अंगारे दुपारी देणार नव्हे, जो ज्ञान देतो तो गुरु. ज्ञान हाच देव, म्हणून ज्ञानदेव ना. डायरेक्शन करेक्ट नको मिळाला का? दिशा करेक्ट पाहिजे. नाही तर तुम्ही मॅरेथॉन रनर आहे, जोरात पळताय. तुम्हाला जायचं आहे बेळगावला आणि मुंबईच्या दिशेने पळालात. ओ किती घाम गाळला मी, किती कष्ट केले. अरे पण चुकली ना दिशा. त्यासाठी गुरु लागतो. लहानपणापासून आई गुरु असते, वडील गुरु असतात, शिक्षक गुरु असतात. आणि आपल्याला तर दत्ताने किती गुरु केले. येस, ही वॉज इंटेलिजंट. अरे प्रत्येकाकडे शिकण्यासारखं असतं ना काहीतरी. येस, डिरेक्शन करेक्ट पाहिजे. मग लोक म्हणतात बरोबर आहे, हार्डवर्क, मॅरेज विथ अपॉर्ट सगळं ठीक आहे. मग अपॉर्ट संधी कशी काय मिळणार? अहो सिम्पल आहे. तुम्ही समजा खाली उभारलात तर तुमचं क्षितिज एवढंच आहे. 10व्या मजल्यावर जा, क्षितिज वाढलं का? 100व्या मजल्यावर जा, आणखी क्षितिज वाढलं. आणि 100व्या मजल्यावर जाण्यासाठी तुम्ही ज्यावेळी प्रचंड कष्ट करता, स्किल मिळवता, त्यावेळी तुम्हाला संधी जास्त दिसायला लागतात. अरे माझ्याकडे हे स्किल आहे, एवढ्या संधी. कारण तुम्ही 100 मजले त्यासाठी चढायचे कष्ट घेतले बाहेर. हार्डवर्क यू हॅव टू डू. आपोआप नाही मिळणार. कन्सेप्ट किती क्लिअर आहेत नाही? लक्षात ठेवा. तुम्ही म्हणा मग सगळ्यांना कुठे मिळतं? येस, 10% गोष्टी आहेत की जे अजून आपल्याला कळलेलं नाहीत. का बरं? तुम्ही म्हणा मग आता इतकं जोरात सांगताय तूच आहे शिल्पकार. निसर्ग नियम सगळे कुठं आपल्याला कळले? निसर्ग नियम अनंत आहेत. त्यातले काही निसर्ग नियम आपल्याला कळले. मी डॉक्टर आहे म्हणून तुम्हाला सांगतो, आम्हाला 30% सुद्धा ज्ञान नाही वैद्यकीय. 70% वी डोंट नो. म्हणून ICU मध्ये गेला की तिथे लिहिलेलं असतंय आय ट्रीट म्हणजे स्मॉल आणि ही क्युअर्स. का? निसर्ग नियम सगळे माहीत नाही. तर सगळे डॉक्टर 1000 वर्ष जगले असते की. डॉक्टर आधी मरतात उलटे, नाही का? याचं कारण ज्ञान नाही. 30% सुद्धा ज्ञान नाही आपलं. 30% कसं होतं? कुठल्याच क्षेत्रामध्ये निसर्ग नियम जसे कळत गेले, अभ्यास करत, तसं आपलं आयुष्य सुखकर होत गेलं, आयुष्य वाढतही गेलं, नाही का? आता पूर्वी आपल्याला बघा पाऊस केव्हा कळायचं नाही. आता कळतो ना जरा जरा, तरी 100% नाही. प्रेडिक्शन करतात. भारतात वेधशाळेचा अंदाज म्हणजे
पण आजकाल कळायला लागलं, त्यामुळं बघा क्रिकेटची मॅच ठरवतात, बॅटिंग घ्यायची का बॉलिंग घ्यायची ठरवतात ना. 4 वाजता पाऊस येणार. आश्चर्य वाटेल, मी इंग्लंडला गेलो होतो, 95 सालची गोष्ट आहे. तर काही नाही, आकाश निरभ्र होतं. मी बाहेर चाललो होतो, तर आमच्या तिथले नातेवाईक म्हणले, हे ते 4 वाजता पाऊस येणार आहे, छत्री घेऊन जावा. मी हसलो, कसला पाऊस आहे, क्लिअर आहे. नाही हो, प्रिडिक्शन आहे, रेडिओवर सांगतात बरं का इंग्लंडमध्ये. मग त्यांनी सांगितलं म्हणून घ्यायची. बरोबर 4 वाजता पाऊस धो धो कोसळला. हा निसर्ग नियम कळला, आपलं आयुष्य चांगलं झालं. ज्ञान मिळवलं, आयुष्य चांगलं झालं. कृपा झाली, ज्ञानातून झाली कृपा. असे कित्येक निसर्ग माहीत नाही. म्हणून आम्ही म्हणतो 90% तुमच्या हातात, 10% नाही. करेक्ट. याचं आम्ही सुंदर उदाहरण, मला केव्हा थांबायला सांगा बरं का. मी काय 2 तास लेक्चर देणार माणूस आहे की कॉलेजला लेक्चर देतो मी, कारण यानंतर काही कार्यक्रम आहे मला कल्पना नाही. तुम्हाला सांगू एक उत्तम, यंग लोकांना फार पटतं ते उदाहरण. मी म्हणतो एखादा इन स्विंग बॉलर आहे, इन स्विंगर सॉलिड टाकतोय, करेक्ट इन स्विंगर, नॉन स्टॉप 100% इन स्विंगर टाकतोय. त्या बॅट्समॅनलाही माहिती आहे, विकेट किपरलाही माहिती आहे. आणि तो पळत पळत येतो आणि इन स्विंगर टाकतो आणि जोरात हवा दुसरीकडनं वारा येतो, एकदम इन स्विंगरचा आउट स्विंगर होतोय, क्लीन बोल्ड होतोय तो. हे ते 10% जे आपल्या हातात नाहीत. निसर्गातलं सगळं आपल्याला कळलेलं नाही आहे, पण दॅट डझंट मीन अपवाद असतो म्हणूनच नियम आहे ना, नाही का. नाही तर ते गदी माटगुड्याला लिहिलं होतं ना काहीतरी, काय लिहिलं होतं, काय बरं तो, म्हणजे सगळं नशिबावर आहे वगैरे असं काहीतरी रामायणातलं आहे की, मी विसरलो. असो, तसं नाही आहे. 90% आपल्या हातात आहे, 10% येस का, कारण वी डोंट नो द रूल्स. सांगा बरं, मी विचार हे अजून चालू आहे ना, 5 मिनटं. हां, मग मला साधारण अंदाज येईल, मग घड्याळ चालू असतं. आता 5 मिनटात मी आवर्त घेतो, कारण नंतर कार्यक्रम आम्हाला कल्पना आहे. जीवनविद्या हुशारीपेक्षा शहाणपणाला महत्त्व देते. मग कुठं थांबायचं हे कळलं पाहिजे ना. आम्ही काय दिवसभर बोलू शकतो. जीवनविद्या ज्ञान अथांग आहे, आमचे ग्रंथ आहेत. इथे दिगंबर जगताप आहे, दिगंबर मेडिकल स्टोअर, तिथं आमचे सगळे मिळतात. जरूर घ्या, तुमच्या अनेक संकल्पना स्पष्ट होतील. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, शारदाश्रम माहीत आहे, दादरची मोठी शाळा, त्याच्या मुख्याध्यापिका आमच्या कर्जतला ज्ञानपीठ आहे, तिथं आल्या होत्या. कर्जतला आमचं ज्ञानपीठ आहे, तिथं काय फक्त ज्ञान, कर्मकांड शून्य. 3 AC हॉल्स आहेत, मेडिटेशन हॉल आहे, दॅट्स ऑल, फक्त ज्ञानदान, बाकी कुछ नाही. तिथं त्या का आल्या, त्यांची एक मैत्रीण होती, तिने आग्रह केला म्हणून आल्या. नाही ना जरी आल्या, आता मैत्रिणी नाही कसं म्हणायचं म्हणून, कारण त्यांना वाटलं आपण तर शारदाश्रमच्या मुख्याध्यापिका, आपल्याला सगळं कळतं. त्यांनी स्टेजवरून सांगितलं, माझ्या संकल्पना सगळ्या स्पष्ट झाल्या, कित्येक गोष्टी मला माहीतच नव्हत्या. आज मी सांगितलं ते सुद्धा तुमच्यातल्या कित्येकांना माहीत नसेल, मलाही माहिती नव्हतं. जेव्हा सद्गुरूंकडून ऐकलं तेव्हा मी चाट पडत गेलो. अहो साधी साधी गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो. आता गंमत म्हणून सांगतो, या म्हणी आहेत ना, म्हणी आमच्या घरी विचारतात, मी विचारलं, आता मी अगदी चाट पडलो. प्रयत्ने वाळूचे कण रगळिता तेलही गळे, है की नाही. त्याचा अर्थ आमची आई काय सांगायची, अरे तू प्रयत्न कर म्हणजे वाळूत नसो तेल गळे, असं सांगायचे ना. आम्हाला तसं वाटलं. सद्गुरू म्हटले, मूर्ख आहे का तुम्ही किती रगडलीत वाळू, तेल गळेल काय. ती म्हण अशी नाही आहे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, प्रश्नचिन्ह आहे पुढं, ते कोणी सांगतच नाही. तुम्हाला तेल बिया रगडल्या पाहिजे तर तेल गळणार. डिरेक्शन चुकली बघा, माहिती आहे आपल्याला. अहो साध्या साध्या गोष्टी सांगतो मी. मुद्दाम आमच्या घरातले सो कॉल सुशिक्षित आहेत म्हणून त्यांच्यावरच मी प्रयोग करायचो, कारण मी ऐकून आलो की म्हणत, अरे आपली दांडी उडाली आहे, बघूया आपल्या सिनियर लोकांना विचारूया. दुसरी एक म्हण आहे, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. बरं आहे, तुम्हाला माहीत झालं, इथून सुद्धा जाताना लोक जर वेळ नसेल ऑफिसला जायला तर काय करतात, चपला सुद्धा निम्म्या काढतात बघा, आणि असं करतात ना. मी बघितलं आहे, आमच्या दुर्गा मातेचं मंदिर आहे आमच्याजवळ, तिकडून जाताना सगळे असं करतात. त्यातून आलं जरा बुड जरा टेकवतात जायचं, कारण क्षणभरी टेकून जातात. एवढं कशाला, कारमधनं जाताना सुद्धा काच खाली करतात, जणू काय देवाने आपल्यामध्ये काचमध्ये येईल म्हणून काच खाली करतात आणि असं करून जातात. का, देवाची द्वारी उभा क्षण भरी. चूक. बघा तुम्ही या सगळ्यांना काय वाटत असेल, क्षणभर तरी देवासमोर थांबावं. अर्थ माहिती आहे का, नाही तुमचं काही चूक नाही. आमच्या आईने तेच सांगितलं, आम्हालाही तेच माहिती होतं, पण सद्गुरूंनी क्लिअर केलं. तो श्लोक तसा नाही आहे. कसा आहे माहिती आहे तो, देवाची द्वारी उभा क्षण भरी. उभा क्षणभरी नाही आहे ते. उभा क्षण म्हणजे आयुष्याचा उभा क्षण ईश्वराच्या चिंतनात घालो, असा आहे तो. असं कुठं क्षणभरात होतं काय कुठली गोष्ट.
उभा क्षण ईश्वराच्या चिंतनात घालो, देवाचे द्वारी उभा क्षण भरी. तुमच्या लक्षात आलं असेल. संकल्पना स्पष्ट म्हणजे काय जीवनविद्या करते, अशा अनेक संकल्पना आहेत, अनेक, की ज्यामुळं मी अक्षरशः म्हणले येस, धिस इज द ओनली रिअल नॉलेज. म्हणजे इतकी उत्कृष्ट ज्ञानाचा खजिना आहे की जो संपूर्ण तासून घ्यायचा. तासून मी म्हणलं ना, आस्क मी व्हाय. सद्गुरू म्हणायचे मला का विचारा. गंमत सांगतो, गुरुपौर्णिमा असते आपल्याकडे, ओके, आमच्याकडे असायची. आम्ही दादरला गेलो होतो, 10 फूट अंतरावरून सगळे जायचे लोक. माझ्या चरणावर डोकं ठेवू नका, मी सांगतो तसं आचरण करायची हिंमत दाखवा, तर तुम्ही नामधारक, नाही तर कशाला नामधारक, नाही तर नुसते अनुग्रहित. हिंमत लागते याप्रमाणे वागायला, सोपं नाही आहे ते. म्हणून गुरुदेव रानडे म्हणायचे एक तरी ओळी अनुभवान पाहावी. असो, जाता आता एकच सांगू ना, 5 मिनटं विथ युअर परमिशन. तुम्हाला कंटाळा आला काय तर बंद करतो. ठीक, एकच संकल्पना सांगतो, किती सोपी संकल्पना आहे. मग आमची विश्व प्रार्थना आहे, ऐकली असेल तुम्ही. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू. काय मागितलंय? ऐश्वर्य मागितलंय. आता जाता आता खरी घडलेली घटना सांगतो आणि तुमची एक संकल्पना स्पष्ट करून टाकतो. मी रोटरीमध्ये गेलो, पूर्वी नव्हतं रोटरीत, पूर्वी मला वेळच नव्हतं नाक पुसायला. तुम्हाला कल्पना आहे, मी रात्री 11:30-12 पर्यंत काम करायचो, सकाळी 7. मग आमचा चिरंजीव आला, मग आपल्या अरुणदादा दांडेकरने मला पकडलं, तुम्ही रोटरीत या, रोटरीत या. मग आलो. मग रोटरीत एक पद्धत आहे, नो युअर रोटेरियन, म्हणजे नवीन रोटरीन आला की इतरांना तो माहीत व्हावा म्हणून, अशी एक पद्धत आहे. मग आम्ही त्यावेळी 3 जण काहीतरी रोटरी मेंबर झालो होतो. ही 4 वर्षापूर्वी, 4-5 वर्षाची गोष्ट आहे. 5 वर्षापूर्वी झालो, पूर्वी नव्हतो मेंबर काही झालं. मग माझा इंटरव्ह्यू ऐकायला गर्दी. म्हटलं का गर्दी? त्याचं कारण असं की ज्यांनी मला पाहिलेलं ना, आता आमचे राजू भिडे आहे, त्याला माहिती आहे, आमची भाड्याच्या जागेत राहत होतो, SS पाटलांच्या घरी 2.5 खोल्यात राहत होतो, पायरीवर बसून अभ्यास करायचो, आमच्या दारात म्हशी असायच्या, जागा नाही म्हणून आमराईत जाऊन अभ्यास करायचो. ही आमची परिस्थिती, मिडल क्लास. माझे वडील टीचर होते, कित्येकांना माहीत असेल, माझे वडील शिक्षक टीचर होते विलिंग्डन कॉलेजला. सायकलवरून गेले शेवटपर्यंत, बाहेर शिकवण्या घेऊन पैसे मिळाले नाहीत, तत्त्व सायकलवरून गेले. शेवटी लिहून होती त्याच्यात शेवटचे 2 वर्ष. येस, हे आदर्श आमच्या पुढे होते. येस, भाड्याच्या जागेतच मी सुरू केला दवाखाना, माहिती आहे त्या लोकांना. आणि मग आता एवढा हॉस्पिटल झालं, हे झालं, ओ काय डॉक्टर तुम्ही राजवाड्यात राहताय. म्हटलं मी तेव्हाही राजवाड्यातच राहत होतो. का? आज राहतो तो राजा पाहिजे ना. भिंतीना कोण विचारतोय, माणूस राजा पाहिजे ना. मी राजाच होतो तेव्हा सुद्धा. येस. मग माझ्या इंटरव्ह्यूला गर्दी का? तर सगळ्यांनी आपली मुलं नेक्स्ट जनरेशन आणली का, की गरिबीतनं सुद्धा प्रामाणिकपणे काम करून वर येऊ शकतो, हे त्यांना प्रेरणा मिळावी, इन्स्पिरेशन मिळावं. माझी गर्दी. मग ते इंटरव्ह्यू घेतात ना, मी इथं बसलो होतो, मध्ये विचारलं, डॉक्टर तुमचं आयुष्य कसं गेलं? अशा वेळी चान्स असतो ना. मी रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला, 2 वेळा ऑफिसर राहिलो. खोटं आहे म्हटलं, तसलं काही झालं नाही. मला 2 जेवायला मिळत होतं आणि घरात लाईट होते आमच्या. म्हणजे पण एक सांगितलं, माझा जन्म ऐश्वर्यात झाला. अनबिलिव्हेबल. मला एक जण म्हटलं, अरे काय दिलीप, म्हणजे मित्र होते ना माझ्या रोटरीमध्ये पूर्वीचे माझे पेशंट आणि मित्र, काय खोटं सांगतो, आम्ही कशाला आणलं आमच्या मुलांना? तुझ्याकडे तुला प्रेरणा मिळावी, कसा गरिबीतून वर आला वगैरे वगैरे, कसं मिळवलं. अरे पण मी खरं बोलतोय म्हटलं, माझा जन्म ऐश्वर्यातच झाला. मग मी एक गोष्ट सांगितल्यावर त्यांच्या प्रकाश पडला. सांगू म्हटलं. मग मी त्यांना एक गोष्ट सांगितली, ऐश्वर्य म्हणजे काय आहे का? मला माझे आई वडील खूप चांगले मिळाले, माझ्यावर त्यांनी चांगले संस्कार केले. येस. मला खूप चांगले शेजारी होते आणि आहेत, मला खूप चांगले मित्र होते आणि आहेत, मला चांगली भूक लागत होती आणि लागते, मला चांगली झोप लागत होती आणि लागते, माझी पत्नी मला चांगली मिळाली, माझी मुलं दोन्ही चांगली झाली. यातली एक तरी गोष्ट पैशाने मिळते का? चॅलेंज. नॉट अ सिंगल. यातली एकही गोष्ट पैशाने येत नाही. पैसे जास्त आहेत म्हणून पत्नी किंवा पती चांगला मिळत नाही. खोटे मित्र मिळतील पैसे असतील तर, खरे मित्र मिळत नाहीत. शेजारी चांगला आपोआप होत नाही, त्यासाठी तुम्हाला सॅक्रिफाईस करावा लागतो. ऐश्वर्य हे कमवावं लागतं. श्रीमंती आपोआप मिळू शकते. तुमचे वडीलच खूप श्रीमंत आहेत, इस्टेट आली, लॉटरीचं तिकीट लागलं 10 लाखाचं,
ऐश्वर्य नाही, श्रीमंत झालात, ऐश्वर्य नाही, सॉरी. शेजारी चांगले आपोआप होत नाहीत. यू हॅव टू सॅक्रिफाईस फॉर देम. येस. आई वडिलांच्या बाबतीत आपल्या हातात नाही, ते पूर्वसंचित, ते सोडून द्या. मित्र सॅक्रिफाईस करा, तुमचा वेळ द्या मित्र, मग मित्र टिकतात. नाही तर असतात खूप खोटे, नाही का. हल्ली मी म्हणतो फेसबुकवरचे मित्र फेस दुसरीकडेच करतात, तुम्हाला गरज असेल तर. पत्नी आपोआप मिळते, सन्मानाने वागावं लागतं पत्नीला, मग पत्नी चांगली होते किंवा पती चांगला होतो, बरोबर. याला ऐश्वर्य म्हणतात. मुलं आपोआप चांगली होतात. माझा तर दवाखाना झोपडपट्टीसमोर होता. सगळे मला म्हटले, म्हणजे लहान असताना मुलं गेलो आम्ही तिकडे, तुझी मुलं बिघडणार. म्हणलं नाही बिघडणार, माझी मुलं तर नाहीच बिघडणार, पण झोपडपट्टीतली सुधारतील. आणि मला सांगायला आनंद वाटतो की झोपडपट्टीतली 2 मुलं, नाव सांगत नाही तर पण आहे तिथं. एक जण वकील झाला आहे, जज होईल काही दिवसात, आणि दुसरा इंग्लिशचा प्रोफेसर झाला आहे. येस, ऐश्वर्य याला म्हणायचं. जी गोष्ट पैशाने मिळत नाही, कष्टाने मिळवावं लागते, ते ऐश्वर्य. पैसे लॉटरी तिकीट आणि वारसा हक्काने मिळतील, हे संकल्पना जीवनविद्येने स्पष्ट केल्या. मी पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानतो. मी तुमचा जरा जास्तच वेळ घेतला असं वाटतंय, कारण मी उशिरा सुरू केलं. मी बरोबर 1 तास बोललो आहे. आय एम राईट. मी 4च्या आधी हजर होतो, बरोबर ना. काय हो, मी सुरुवात 4:20ला केली, मग 5:20ला संपवलं. माझ्याकडनं मी अपराध केलेला नाही. पण 5:30चा तुमचा कार्यक्रम आहे, तेव्हा मी तुमच्या सर्वांना वंदन करतो. तुम्ही शांत चित्ताने ऐकलं, कोणीही झोपलं नाही, त्यामुळं खूप आनंद झाला. विठ्ठल विठ्ठल.